वारा कसा तयार होतो? वाऱ्यामागचं अद्भुत विज्ञान. आपल्याला वारा दिसत नाही, पण त्याचा स्पर्श मात्र जाणवतो. कधी तो हलकेच गालावरून हात फिरवतो, तर कधी वादळाचं रूप घेऊन सर्व काही हादरवून सोडतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की हा वारा नेमका तयार होतो कसा? नमस्कार मित्रांनो. दररोज आपण वारा अनुभवतो. उन्हाळ्यात गार वारा हवाहवासा वाटतो, तर पावसाळ्यात त्याच वाऱ्यामुळे ढग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. पण वारा हा नेमका काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर वारा म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारी हवेची हालचाल. वारा तयार कसा होतो? सूर्य पृथ्वीच्या प्रत्येक भागाला सारखी उष्णता देत नाही. काही भाग जास्त गरम होतात, तर काही ठिकाणी भाग गरम राहतात. ज्या ठिकाणी हवा गरम होते ती हलकी होऊन वर जाते, त्यामुळे त्या ठिकाणी कमी दाब तयार होतो. आता आजूबाजूच्या थंड भागातील जड हवा त्या रिकाम्या जागेकडे धाव घेते. हवेची ही हालचाल म्हणजेच वारा. वारा कधी जोरात वाहतो. ज्या दोन भागांमध्ये तापमान आणि हवेच्या दाबात जास्त फरक पडतो, तिथे वारा अधिक वेगाने वाहतो. कधीकधी हा वेग इतका वाढतो की त्याचं रूप वादळात बदलतं. वारा महत्त्वाचा का आहे? वारा फक्त थंडावा देत नाही, तर तो ढगांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो. वनस्पतीच्या बिया दूरवर पसरवतो. काही झाडांचं परागीभवन होण्यास मदत करतो. पवनचक्क्यांद्वारे वीज निर्माण करण्यासाठी वाऱ्याचा उपयोग केला जातो. तुम्हाला माहीत आहे का, सूर्य नसता तर पृथ्वीवर आज आपल्याला जाणवणारा वारा जवळजवळ निर्माणच झाला नसता. कारण वाऱ्याचं मुख्य कारण म्हणजे सूर्यामुळे होणारं असमान तापमान. पुढच्या वेळी जेव्हा गार वाऱ्याची झुळूक तुमच्या चेहऱ्यावर येईल, तेव्हा फक्त तिचा आनंद घेऊ नका, तर लक्षात ठेवा, ती झुळूक सूर्य, हवा आणि पृथ्वी यांच्या सुंदर सहकार्याची एक भेट आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला विज्ञानाची एक नवीन गोष्ट शिकवते. धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉड बाय श्रद्धा 31ला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह. थँक्यू.